ठीक आहे. सेमिस्टर 5th सब्जेक्ट आहे एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट. आपल्या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे 1200. एक एक जीबी तर रोज उरते असं. मग त्यात मग मोबाईल अपडेट. सब्जेक्टचा कोड आहे 22525. 22 म्हणजे तुमचा आय स्क्रीमचा 22. 5 म्हणजे तुमचा सेमिस्टर 5th आहे, त्यामुळे 5 आणि 25 हा तुमचा सब्जेक्टचा कोड. ठीक आहे. सो या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय बघायचंय त्याआधी आपल्याला जे काही वेटेज आहे, लेक्चर्स किती, त्यानंतर टीचिंग स्कीम कशी आहे ते आपण बघू. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला टीचिंग स्कीमचा एक टेबल दिसेल. त्यामध्ये तुम्हाला थेरी जे लेक्चर्स आहे ते वीकली 3 लेक्चर्स आहे आणि प्रॅक्टिकल हे तुमचे 2 आवर्सचं एक प्रॅक्टिकल असणार आहे वीकली. ठीक आहे. तुमचा जो काही पेपर असेल थेरी पेपर 70 मार्क्सचा, तो 3 आवर्सचा पेपर असणार. ठीक आहे. त्यामध्ये तुमची एंड सेमिस्टर एक्झाम ही 70 मार्क्सची, त्याला पासिंग तुम्हाला म्हणजे मिनिमम 28 मार्क्स तुम्हाला पडणार. असेसमेंट तर थेरी असेसमेंट तुम्हाला 30 मार्क्सची असणार आहे. त्यामध्ये तुमचे मायक्रो प्रोजेक्ट आणि युनिट टेस्टचे जे काही ऍव्हरेज असणार आहे ते तुम्हाला त्यामध्ये असणार आहे. असा तुमचा 100 मार्क्सचा हा थेरी पेपर असेल, 70 आणि 30. त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये 25 मार्क्स तुमचे एंड सेम एक्झामचे असणार आहे आणि 25 मार्क्स हे तुमचे प्रॅक्टिकल असेसमेंट साठी असणार आहे. असं 50 मार्क्स तुमचा प्रॅक्टिकल साठी असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल वेटेज जर आपण बघायला गेलं या सब्जेक्टचं तर 100 आणि हे 50, जवळपास 150 मार्क्स साठी आपला हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर जर सिलेबस जर आपण बघितला, हा सब्जेक्ट पूर्णपणे थेरॉटिकल आहे. सब्जेक्टच्या नावामध्येच मेन्शन आहे की एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट. एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट? इट मे बी अ पॉवर, इट मे बी अ व्होल्टेज, और इट मे बी अ करंट. इट इज अ इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्झर्वेशन आणि ऑडिट कसं करायचं तर ह्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला ते सर्व स्टडी करायचं आहे. आपलं जे फर्स्ट युनिट आहे तर फर्स्ट युनिट मध्ये आपल्याला टायटल आहे एनर्जी कन्झर्वेशन ऑन बेसिक्स. एनर्जी कन्झर्वेशनच्या ज्या बेसिक्स कन्सेप्ट आहे ते आपल्याला यामध्ये बघायचे आहे. एनर्जी सिनारिओ असेल, एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट असेल, एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट आहे 2001 चा. त्यानंतर BEE म्हणजे जे काही इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड, एनर्जी कन्झर्वेशनच्या रिलेटेड जे काही रूल्स आहेत तर ते रूल्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर स्टार लेबलिंग, नीड अँड इट्स बेनिफिट. आता आपल्या घरात जे काही एनर्जी कंझ्युम करणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्या घरात रेफ्रिजरेटर असेल, त्यानंतर ओव्हन असेल, जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहे, एसी असेल, तर ह्या सर्व इक्विपमेंट्स वरती आपल्याला स्टार लेबलिंग असते. आपण म्हणत असतो नेहमी की 5 स्टार आहे, 3 स्टार आहे, 4 स्टार आहे, 2 स्टार आहे. तर ती स्टार लेबलिंग ही कशासाठी असते, तिची गरज काय आणि त्याचे बेनिफिट्स काय, तर ते हे जे काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचे आहे. त्यानंतर युनिट नंबर 2 तुमचा आहे एनर्जी कन्झर्वेशन ऑन इलेक्ट्रिकल मशीन्स. आता हे झाले होम अप्लायन्सेस वरती जे काही स्टार लेबलिंग आहे ते आपण फर्स्ट युनिट मध्ये बघणार आहोत. आणि इलेक्ट्रिकल मशीन्स, जे काही इलेक्ट्रिकल मोटर्स आहे, इलेक्ट्रिकल मशीन्स आहे, त्याच्या रिलेटेड जे काही एनर्जी कन्झर्वेशन आपण करत असतो तर तिची गरज का आणि ती कशा पद्धतीने टेक्निक्स, एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स कोणकोणते आपण युज करतो ते आपल्याला ह्या युनिट मध्ये बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे तुमचा नीड ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इन इंडक्शन मोटर अँड ट्रान्सफॉर्मर, राईट? आता इंडक्शन मोटर तुम्हाला माहित आहे, सिंगल फेज इंडक्शन मोटर असेल, 3 फेज इंडक्शन मोटर असेल. जनरली इंडक्शन आपण कशाला म्हणतो, जी मोटर एसी सप्लाय वरती वर्क होती तिला आपण इंडक्शन मोटर म्हणतो. ठीक आहे. सो एनर्जी कन्झर्वेशन इन इंडक्शन मोटर अँड ट्रान्सफॉर्मर तुम्हाला सर्वांना माहित आहे. ठीक आहे. तर या दोन्ही मशीन्स मध्ये, या दोन्ही इक्विपमेंट मध्ये आपण एनर्जी कन्झर्वेशन कशी करतो आणि तिची गरज काय ते आपण बघणार आहोत. त्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन इंडक्शन मोटर.
एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन इंडक्शन मोटर ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर इम्प्रुव्हमेंट पॉवर क्वालिटी, जी काही पॉवर क्वालिटी आहे तर ती मेंटेन करण्यासाठी आपण कोणकोणत्या टेक्निक्स यूज करतो. तो व्हॉट इज द नेसेसिटी टू इम्प्रूव्ह द पॉवर क्वालिटी, हा पार्ट सुद्धा आपल्याला बघायचा आहे. मोटर सर्वे, जनरली आपण मेंटेनन्स करायच्या आधी हा सर्वेचा पार्ट करत असतो. ठीक आहे, कुठला इक्विपमेंट असेल तर त्याचा मेंटेनन्सचे टाइप्स तुम्हाला चांगलं माहित आहे. डेली मेंटेनन्स, विकली मेंटेनन्स, क्वार्टरली मेंटेनन्स, मंथली मेंटेनन्स, इयरली मेंटेनन्स. तर हे मेंटेनन्स करण्याआधी आपण त्या इक्विपमेंटचा, त्या मशिनरीचा सर्वे करत असतो. ओव्हरऑल सर्वे, त्याची जी काही क्वालिटी आहे ती चेक करत असतो. त्यावरून आपण मेंटेनन्स, कुठल्या प्रकारचं मेंटेनन्स आपल्याला त्या इक्विपमेंटला करायचं आहे ते आपण डिसाईड करत असतो. नंतर मॅचिंग मोटर विथ लोडिंग, मोटरची कॅपॅसिटी, ओव्हरऑल तिची जी काही एचपी रेटिंग्स आहे, मोटरची कॅपॅसिटीनुसार आपण लोडिंग हे डिसाईड करत असतो. त्या मोटरवरती लोड किती आहे, लोड किती द्यायचा आहे, कशावरती डिपेंड करतो आपण, तिच्या हॉर्स पॉवर रेटिंग वरती. तर ते आपण ती रेटिंग कुठं बघू शकतो, ती बघण्याची नेसेसिटी काय, गरज काय, किंवा ते जर बघितलं नाही, ओव्हरलोड जर आपण दिला त्या मोटरवरती तर त्याचे काय इम्पॅक्ट होतील ते आपल्याला बघायचं आहे. मिनिमायझिंग द आयडियल अँड रिडंडंट रनिंग ऑफ मोटर. ठीक आहे, हे जे प्रॉब्लेम्स होतात हे कशामुळे होतात, ओव्हरलोडिंगमुळे होतात. तर ते प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहे. ऑपरेटिंग इन स्टार मोड, ज्यावेळेस मोटर स्टार्ट होते, 3 फेज इंडक्शन मोटर, तर ती पहिल्यांदा स्टार कनेक्शन मध्ये रन होते आणि त्यानंतर ती डेल्टा मध्ये जाते. ठीक आहे, तर ते आपण ते कशासाठी होतं, ती मेथड किंवा ती कशासाठी केलेलं स्टार्ट टू डेल्टा ते आपल्याला बघायचे. रिवाइंडिंग ऑफ मोटर, मोटरची वाइंडिंग रिवाइंडिंग कशी करते ते बघायचं आपल्याला. त्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ एनर्जी इफिशियंट मोटर, रिप्लेसमेंट ऑफ एनर्जी इफिशियंट मोटर. ओल्ड मोटर म्हणजे जिचा मेंटेनन्स कॉस्ट ही जर जास्त येत असेल तर ती मोटर रिप्लेस करून आपण ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीच्या ज्या मोटर्स आहे, एनर्जी इफिशियंट ज्या मोटर्स आहे, तर त्या मोटर आपण त्या ओल्ड मोटरच्या जागी रिप्लेस करतो. तर ते आपल्याला बघायचं आहे. पिरियडिक मेंटेनन्स, आता मेंटेनन्स मी मगाशीच सांगितलं, मेंटेनन्सचे टाइप्स, तर ते पिरियडिक मेंटेनन्स आपण कशासाठी करतो ते बघायचं आहे. हे सर्व जे ओव्हरऑल एनर्जी कन्झर्वेशन इन मोटर्स as well as transformer as well as some other equipments in which is run on electrical supply, right? So ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. रिप्लेसमेंट ऑफ एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर, एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर, ओल्ड ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करून आपण एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर आपण यूज करणार आहे. त्यामध्ये पिरियडिक मेंटेनन्स, त्यानंतर आयसोलेटिंग टेक्निक्स, पॅरलल ऑपरेशन, लोड शेअरिंग. लोड शेअरिंग, पॅरलल ऑपरेशन ह्या कन्सेप्ट आपण ईपीडी मध्ये पण बघितले होते, ईपीजी मध्ये पण बघितले होते. लोड शेअरिंग आणि पॅरलल ऑपरेशन, दोन ट्रान्सफॉर्मर आपण पॅरलली रन करतो आणि ऍट अ टाइम सेम लोड त्या दोन्ही ट्रान्सफॉर्मरवरती आपण देत असतो. त्यावेळेस आपण त्याला म्हणतो पॅरलल ऑपरेशन किंवा लोड शेअरिंग. ह्या कन्सेप्ट आपल्याला बघायच्या आहे. त्यानंतर नीट नंबर 3 मध्ये आपल्याला बघायचं आहे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम. ठीक आहे, जे काही इन्स्टॉलेशन सिस्टीम्स आहेत तर त्याचं कन्झर्वेशन कसं करतं ते आपल्याला बघायचं आहे. ऍग्रिगेट टेक्निकल कमर्शियल लॉसेस पॉवर सिस्टम ऍट अ स्टेट, रिजनल, नॅशनल अँड ग्लोबल लेवल. टेक्निकल लॉसेस कॉजेस ऑफ मेजर टू रिड्यूस बाय कंट्रोलिंग. तुम्हाला लॉसेसचे टाइप्स माहित आहे, तर आयर्न लॉसेस आहे, कॉपर लॉसेस आहे. तर ते लॉसेस आपण कशी रिड्यूस करू शकतो, कुठल्या टेक्निक्सने ते आपण रिड्यूस करतो ते आपल्याला बघायचे आहे. कारण की आपल्याला काय करायची, एनर्जी कन्झ्युम करायची, एनर्जी सेव्ह करायची आहे. ठीक आहे. ऑप्टिमायझिंग डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज, बॅलन्सिंग फेज करंट. ज्यावेळेस फेज करंट हा बॅलन्स नसतो, तो अनबॅलन्स असतो, त्यावेळेस लॉसेस इन्क्रीज होतात. तो आपल्याला ते बघायचं आहे. त्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन लाइटनिंग सिस्टीम. आता लाइटिंग सिस्टीम मध्ये आपण एनर्जी कन्झर्वेशन कसं करू शकतो, एलईडी आहे, सीएफएल आहे. आता ही जे लॅम्प्स आहे, इनकॅन्डिसन लॅम्प जो आहे तो रिप्लेस करून आपण त्या ठिकाणी आपण एलईडी असेल, सीएफएल असेल, सीएफएल म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लोरेसेंट लॅम्प, एलईडी म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. आणि ही जे काही नवीन जे लॅम्प्स आलेले आहेत, ठीक आहे, न्यू टेक्नॉलॉजी, त्यामध्ये जे काही एनर्जी इफिशियंट आपण लॅम्प त्याला म्हणत असतो. सो रिप्लेसिंग लॅम्प सोर्स, ओल्ड लॅम्प किंवा ल्युमिनरीज चेंज करून आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, नवीन एनर्जी इफिशियंट लॅम्प्स आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, इन्स्टॉल करणार आहोत. त्यानंतर युझिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनरीज, जे काही स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे, स्मार्ट
टेक्नॉलॉजी, स्मार्ट होम्स म्हणतो आपण. ठीक आहे. तर ते आपण आता बऱ्याचशा ज्या काही स्मार्ट कन्सेप्ट आहे त्या आपण युट्यूबवरती कुठेतरी व्हिडिओ आपण बघितलेला असेल, की ज्यावेळेस आपण घरामध्ये एंटर करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचे जे लाईट्स आहे किंवा फॅन आहे तो ऑटोमॅटिकली ऑन होतो. ज्यावेळेस ह्युमन बिग्स त्या रूम मध्ये किंवा त्या घरामध्ये नसणार त्यावेळेस ऑटोमॅटिकली तो फॅन किंवा तो जे काही ट्यूबलाइट्स आहे, लॅम्प्स आहे, ल्युमिनरीज आहे त्या ऑटोमॅटिक काय होतात, ऑफ होतात. आपण जर मॉलमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व गोष्टी बघायला भेटतील. ठीक आहे. सो त्या जे काही टेक्निक्स आहे, स्मार्ट टेक्नॉलॉजीज आपण त्याला म्हणतो, ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन फॅन्स, इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. ठीक आहे. सेम टेक्नॉलॉजी तुम्हाला मी आता सांगितलं. त्यानंतर नीड नंबर 4 मध्ये आपल्याला बघायचं आहे एनर्जी कन्झर्वेशन थ्रू को जनरेशन अँड टॅरिफ. को जनरेशन म्हणजे काय, तर सपोज एखादी शुगर फॅक्टरी आहे तर त्या शुगर फॅक्टरीमध्ये जे काही शुगर केन म्हणजे साखर बाहेर पडल्यानंतर जो काही चोथा उरतो, ठीक आहे, तर तो वेस्ट मटेरियल ऑफ शुगर. तर ते जे काही शुगर केन आहे, शुगरचं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते यूज करून आपण त्यापासून रिजनरेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल बायोगॅस तुम्हाला माहित असेल. सो ह्या ज्या काही कोजनरेशन टेक्निक्स आहे, टाइप्स ऑफ कोजनरेशन ऑन द बेसिस ऑफ सिक्वेन्स ऑफ एनर्जी यूज, टाइप्स ऑफ कोजनरेशन बेसिस ऑफ टेक्नॉलॉजी, स्टीम टर्बाइन असेल, फॅक्टर्स गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ कोजनरेशन अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन. त्याला म्हणतो आपण कोजनरेशन. वेस्ट प्रॉडक्ट पासून आपण त्यापासून इलेक्ट्रिसिटी काय करतो, जनरेट करतो, असं त्याला आपण म्हणतो कोजनरेशन. ठीक आहे. टाइप्स ऑफ टॅरिफ. टाइप्स ऑफ टॅरिफ्स. टॅरिफ्स म्हणजे काय, तर आपण जे काही एनर्जी कन्झम्पशन करतो इन हवर, KWH, किलोवॅट हवर मध्ये, एनर्जी मीटर किंवा एनर्जी कन्झ्युम करण्याचं जे पर युनिट जे काही रेट आहे त्याला आपण म्हणतो टॅरिफ. एका युनिटचा रेट म्हणजे काय, टॅरिफ. सो एलटी म्हणजे लो टेन्शन कन्झ्युमर, एसटी म्हणजे हाय टेन्शन कन्झ्युमर. त्यानंतर या एलटी आणि एचटी नुसार, लो टेन्शन आणि हाय टेन्शन नुसार जे टॅरिफचे रेट्स आहे, पर युनिट जी कॉस्ट आहे ती प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे. त्या टॅरिफचे काही टाइप्स आहेत. टाइम ऑफ डे टॅरिफ, पीक ऑफ डे टॅरिफ, पॉवर फॅक्टर टॅरिफ, मॅक्झिमम डिमांड टॅरिफ, लोड फॅक्टर टॅरिफ, अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ. तर हे टॅरिफ काय आहे ते तुम्हाला सांगितलं. त्याचे टाइप्स अकॉर्डिंग टू द कंझ्युमर, लो टेन्शन, हाय टेन्शन, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रियल, कमर्शियल कंझ्युमर नुसार टॅरिफचे रेट्स हे वेगवेगळे असतात, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. आपण जे काही रेसिडेन्शियल पर युनिट चार्जेस आहे ते साधारणतः 3.5 रुपये आहे. कमर्शियल साठी ते 6-6.5 रुपये आहे. इंडस्ट्रीसाठी ते साधारणतः 7 ते 8 रुपये आहे. ऍग्रिकल्चर साठी ते 2-2.5 रुपये आहे. जे काही टॅरिफचे रेट्स आहे ते अकॉर्डिंग टू द कंझ्युमर काय होतात, चेंज होतात. ऍप्लिकेशन ऑफ टॅरिफ सिस्टीम टू रिड्यूस द एनर्जी बिल. ऍप्लिकेशन ऑफ टॅरिफ सिस्टीम, जर आपल्याला एनर्जी बिल जर रिड्यूस करायचं असेल तर ते कसं करणार, ऍप्लिकेशन ऑफ टॅरिफ सिस्टीम युज करून, तर ते आपण त्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम, हा लास्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे. 5 युनिट्स आहे, त्यापैकी लास्ट युनिट तुमचा आहे definitions as per energy conservation. Energy audit instrument and their use, energy audit project, energy flow diagram, त्यानंतर simple payback period, energy audit procedure, energy audit report format. आपण कुठली पण इंडस्ट्री जी असेल तर त्या इंडस्ट्री असेल किंवा इन्स्टिट्यूशन हब असेल किंवा कुठलंही ऑर्गनायझेशन असेल तर त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनला, प्रत्येक इंडस्ट्रीला आपल्याला दरवर्षी हा ऑडिट रिपोर्ट हा सबमिट करावा लागतो. तर तो ऑडिट रिपोर्ट कसा बनवायचा असतो, एनर्जी ऑडिटर काय काम करतो, द रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनर्जी ऑडिटर, या सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघायच्या आहे. ऑडिट आणि तो ऑडिट रिपोर्ट कसा तयार करतात त्याचा एक फॉर्मॅट आहे, तो सुद्धा आपण ह्या युनिटमध्ये बघणार. त्यानंतर जर वेटेज जर बघायला गेलं आपण, युनिट वाईज जर वेटेज जर बघितलं तर एनर्जी कन्झर्वेशन बेसिक्स हे जे आपलं फर्स्ट युनिट आहे ते आपल्याला 8 मार्क्स साठी आहे. त्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन्स हे जे सेकंड युनिट आहे ते 14 मार्क्स साठी आहे.
एनर्जी कन्झर्वेशन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम, युनिट नंबर 3 जे आहे ते 16 मार्क्ससाठी आहे. युनिट नंबर 4 जे आहे एनर्जी कन्झर्वेशन थ्रू को जनरेशन अँड टॅरिफ, हे युनिट तुमचं 16 मार्क्ससाठी आहे. आणि लास्ट युनिट जे आहे एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम, हे युनिट तुमचं 16 मार्क्ससाठी आहे. असं टोटल तुमचा 17 मार्क्सचा सिलेबस आहे, 70 मार्क्स. हा जो सब्जेक्ट आहे इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. कोर आपल्या फील्डसाठी भविष्यात फील्डवरती काम करणाऱ्या इंजिनियर्सला ऍज अ ऑडिटर असेल, ऍज इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, त्याला ऍक्च्युअल फील्डमध्ये ज्या गोष्टी किंवा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आपण ज्या काही बघत असतो, तर त्या सर्व बेसिक कन्सेप्ट, त्याच्या रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये बघायचं आहे. पूर्ण सब्जेक्ट थेरॉटिकल आहे. आपल्याला ब्लॉक डायग्राम्स वगैरे आहे युनिट्स मध्ये, पण त्यामध्ये न्यूमेरिकल वगैरे कुठेही नाही. त्यानंतर मायक्रो प्रोजेक्टचं जे काही अलोकेशन आहे ते मी लवकरच तुम्हाला ऍज पर द सिलेबस तुम्हाला अलोकेशन ग्रुप वाईज क्रिएट करून देईल. त्यानंतर तुम्हाला जर रेफरन्स बुक जर यूज करायचे असतील तर त्यासाठी रेफरन्स बुक दिलेले आहे. बुक्स म्हणण्यापेक्षा जे काही जनरल्स असतात तर ते त्याचेच आपल्याला ऍज अ रेफरन्स म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. आता तुम्ही हे ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी आपण ऐकलेलं असेल, तर हे जे काही स्टार रेटिंग आहे तर ते स्टार रेटिंग ह्याच युनिटच्या अंडर आहे, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ठीक आहे. त्यानंतर एनर्जी मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन, त्यानंतर एनर्जी मॅनेजमेंट इफिशियंट यूज अँड मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इन इंडस्ट्री. हे जे काही बुक्स आहे, रेफरन्स बुक तुम्हाला दिलेले आहे. तर काही वेबसाईट पण तुमच्या सिलेबस मध्ये दिलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला सिलेबस मध्ये बघायला भेटतील. आणि लास्ट तुमचा टेक्स्ट बुक हा ऑप्शन तर तुमच्यासाठी ऑलवेज ओपन आहे. ठीक आहे. तर सब्जेक्टच्या रिलेटेड कोणाला जर काही क्युरी असेल, सिलेबस सर्वांना समजला असेल आय थिंक. त्यानंतर वेटेजही समजला असेल. या व्यतिरिक्त काही सब्जेक्ट रिलेटेड जर काही क्युरी असेल तर आपला माईक अनम्यूट करा आणि विचारा. काय अडचण आहे कोणाला? प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा मोस्ट ऑफ प्रॅक्टिकल थेरोटिकल आहे. काही प्रॅक्टिस आपले मशीनचे जसे प्रॅक्टिकल्स आहे. फॉर एक्झाम्पल पॉवर फॅक्टर मेजरमेंट आहे किंवा पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट आहे. एपीएफसी ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर ज्याला आपण म्हणत असतो एपीएफसी, तर ते एक प्रॅक्टिकल आपल्याला बघायचं आहे. जवळपास 80% प्रॅक्टिकल ही थेरोटिकल आहे, 20% प्रॅक्टिकल हे तुमचे परफॉर्म करण्यासारखे आहे. मिनिमम आपल्याला 12 प्रॅक्टिस आउट ऑफ 15, 15 पैकी मिनिमम 12 प्रॅक्टिस आपल्याला कंडक्ट करायचे आहे. प्रॅक्टिकल्स वेळोवेळी ज्यावेळेस टेक्निकल असिस्टंट सर असतील किंवा मॅडम्स असतील तर त्यांनी प्रॅक्टिकल घेतल्यानंतर लगेच त्याच वीकमध्ये तुमचं सर्व जे प्रॅक्टिकल जे आहे, राईटअप असेल, मॅन्युअल्स असेल, काय असेल त्याच्या रिलेटेड जेवढं काही असेल मटेरियल ते सर्व लगेच रेडी करून घ्यायचं आहे, जेणेकरून आईने धावपळ होत नाही. ठीक आहे. बाकीच्या सर्व तुम्हाला गोष्टी माहित आहे. त्याच्या रिलेटेड काही व्हिजिट्स असतील किंवा गेस्ट लेक्चर असतील ते सुद्धा आपण अरेंज करणार आहे. सब्जेक्ट अगदी सोपा आहे, खूप काही डिफिकल्टी किंवा खूप काही टफ सब्जेक्ट नाहीये, पण सोपा म्हणून इग्नोर पण करायचं नाहीये. कारण की सोपा आहे तर तुम्हाला चान्स आहे या सब्जेक्ट मध्ये जास्त स्कोर करता येईल. ठीक आहे. तर सोपा आहे तर थेरोटिकल सब्जेक्ट आहे तर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्ही घ्यायचा आहे की आपल्याला स्कोर जास्त करता येईल या सब्जेक्ट मध्ये, जेणेकरून तुमचं जे काही लास्ट इयरचे जे काही पर्सेंटेज आहे किंवा ऍग्रिगेट आहे ते त्यावरती इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त कोणाला काही अडचण असेल तर माईक अनम्यूट करा, विचारा. अदरवाईज